नमस्कार. भगवद्गीतेच्या विवरणामध्ये सर्वांचं स्वागत आहे. आज आपण भगवद्गीतेचा 7वा अध्याय म्हणजे ज्ञान विज्ञान योग याचं आपण विवरण करतो आहोत. त्यातले पहिले 8 हे आपण बघून झालेले आहेत. मी स्लाइड शेअर करते. 8 सूत्रांचं विवरण आपण आधी केलं होतं. आता आपण पुढचे 9व्यापासून आज सुरुवात करतो आहोत. अध्याय क्रमांक 7 सूत्र क्रमांक 9 पासून आपण सुरुवात करतो आहोत. सो लेट मी शेअर माय स्लाइड्स फर्स्ट. जर तुम्हाला हा उपक्रम आवडत असेल तर तुम्ही नक्कीच चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि जर हे जे काही कन्सेप्ट्स आहेत ह्याच्यावरचं आपलं काही विवरण असेल किंवा काही आपल्या कमेंट्स असतील तर त्या नक्कीच टाकायला विसरू नका. सो ज्ञान विज्ञान योग, भगवद्गीतेचा 7वा अध्याय, योगा ऑफ विजडम अँड रिअलायझेशन. आपण थोडंसं पटापट एक रिकॅप घेऊया याचा. इनिशियली थोडंसं स्लो आहे सिस्टीम. असो. 6व्या अध्यायाच्या एंडला कृष्ण म्हणतो की तू ज्ञानी, तू योगी बन. योगी हा ज्ञानीपेक्षा श्रेष्ठ असतो, तपस्वीपेक्षा श्रेष्ठ असतो, कर्मयोगापेक्षा श्रेष्ठ असतो. त्यामुळे तू योगी बन. योगी म्हणजे भक्ती किंवा माझ्यामध्ये लीन झालेला असा तू बन, असं तो म्हणतो आहे. पण थोडंसं पुढे जाऊया. ओके. सो म्हणून 7व्या अध्यायाचा पहिला श्लोक सुरू होतो तो भक्ती टोल्ड बाय श्रीकृष्ण हा सुरू होतो. पहिल्या सूत्रात तो काय म्हणतो आहे की योगी बन म्हणजे माझा भक्त बन, असं त्याला सांगायचं आहे. सो पहिल्या सूत्रात तो सांगतो की हे अर्जुना, आता तू माझ्यामध्ये पूर्ण माझं मन माझ्यामध्ये लीन कर, माझ्यामध्ये मन आसक्त कर आणि मी ज्या भक्ती योगाच्या किंवा मला पूर्णपणे सरेंडर कर. आणि याच्या पुढे मी जे तुला ज्ञान सांगेन ते तुला विदाऊट डाऊट किंवा कुठल्याही प्रकारची शंका, असंशयम समग्रम माम, कुठल्याही प्रकारची शंका न राहता तुला समजेल. कारण कसं असतं, हे जे पराज्ञान आहे हे लॉजिकल ब्रेननी समजून घेता येत नाही. दोन प्रकारचे ज्ञान असतं, पराज्ञान आणि अपरा ज्ञान. तर अपराध ज्ञान म्हणजे हे जे मटेरियल ज्ञान आहे, भौतिक स्वरूपाचं हे ज्ञान आहे, ते तुला लॉजिकल ब्रेननी समजून घेता येईल. परंतु ह्या युनिव्हर्सचं किंवा ब्रह्मांडाचं जे नॉलेज आहे हे तुला लॉजिकल ब्रेननी समजून घेता येणार नाही. त्यासाठी तुला राईट ब्रेन दिलेला आहे किंवा तुला भक्ती योग नावाचा एक योगाचा संप्रदाय किंवा पंथ आहे, त्या मार्गावर चालशील तर तुला ब्रह्मांडाचं किंवा मी कोण आहे याचं नॉलेज तुला कळेल किंवा याचं ज्ञान तुला प्राप्त होईल. ते तू आता ऐक, हे मी तुला सांगतोय. सो लिटिल बिट जो आपला पहिला कर्मयोगाचा सेक्शन झाला चॅप्टर नंबर 1 ते 6 पर्यंत, आता भक्ती योगाचा सेक्शन सुरू होतो आहे चॅप्टर 7 to 12 पर्यंत. ओके. सो हिअर वी हॅव टू वर्क मोर ऑन द राईट ब्रेन रादर दॅन द लेफ्ट ब्रेन. ओके. कारण लॉजिकल असे शंका कुशंका ह्याच्यामध्ये विचारता येत नाहीत. लॉजिकल ब्रेनची कपॅसिटी किंवा लॉजिकल ब्रेनचे एक वैशिष्ट्य आहे की तो प्रश्न उत्तर प्रश्न उत्तर प्रश्न 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 असे क्रिएट राहतो. एक क्वेश्चन आन्सरची चेन क्रिएट होते. पण तो राईट ब्रेनचं तसं नसतं, उपदेश प्रमाण असतं किंवा शब्द प्रमाण असतं की मी तुला सांगतो आहे आणि ते खरं आहे आणि तू माझ्यावर विश्वास ठेव, हे तो सांगतो आहे. त्यांनीच तुला या ब्रह्मांडाचं ज्ञान किंवा माझ्याविषयी ज्ञान असंशयम प्राप्त होईल. असंशयम म्हणजे तर कुठल्याही प्रकारची शंकाच त्याच्यामध्ये राहणार नाही. आणि जे यज्ञात्वा हे विज्ञानसहित ज्ञान जाणून घेतल्यानंतर तुला जगामध्ये किंवा ब्रह्मांडामध्ये काही जाणून घेण्यासाठी शिल्लकच राहणार नाही, असं तो दुसऱ्या सूत्रामध्ये म्हणतो आहे. त्याच्यात पण तो म्हणतो आहे की असं, कारण लॉट ऑफ पीपल, बरेचसे लोक हे लेफ्ट ब्रेन डॉमिनंट असतात आणि ते म्हणजे ॲटम काय किंवा बरेचसे फिजिक्स केमिस्ट्री बायोलॉजी वगैरे सगळं आपण शिकलेलं असतो. त्याच्यानंतर हे आदिदैविक सगळं सायन्स आहे वगैरे बऱ्याच गोष्टी शिकलेल्या असतात. क्वांटम फिजिक्सपर्यंत आपण गेलो आहे, अणू म्हणजे काय, रेणू म्हणजे काय, इथपर्यंत गेलो आहे. पण त्याच्या पुढे आपण जाऊ शकत नाही होत. सो देर इज अ लिमिट ऑफ द लेफ्ट ब्रेन. ओके. लेफ्ट ब्रेनची आणि प्रत्यक्ष प्रमाणाची एक लिमिटेशन आहे. आता ह्याच्या पुढे ॲटम किंवा ज्याला क्वांटम फिजिक्स नावाचा नवीन फील्ड आता डेव्हलप होतो आहे, तर त्याच्यामध्ये एंटर करायचं असेल तर तुला राईट ब्रेनच लागेल. लेफ्ट ब्रेनचा तेवढा आपल्याला उपयोग होणार नाही. म्हणून अशा प्रकारे अनेक मनुष्यांमध्ये, हजारो मनुष्यांमध्ये एखादाच हे बॅरियर पार करतं आणि मला जाणून घेऊ शकतो की मी युनिव्हर्स म्हणजे काय, मॅटर म्हणजे काय, ब्लॅक मॅटर म्हणजे काय किंवा कुठं आहे, म्हणजे मी म्हणजे काय आहे, हे जग कसं चाललेलं आहे, हे सगळं जाणून हे कोण चालवतो आहे. जर जग चाललं आहे तर त्याचा कोणीतरी चालवणारा पण आहे. तर ते कोण चालवत आहे हे सगळं समजून घेण्यासाठी तुला थोडेसा भक्तियोग किंवा विश्वास ठेवणं माझ्यावर गरजेचं आहे.
सो अशा हजार मनुष्यांपैकी एकच मला जाणून घेण्याचा प्रयत्न करतो, असं तो तिसऱ्या सूत्रात म्हणतो आहे. आणि त्या अनेक जाणून घेणाऱ्या प्रयत्न करणाऱ्या लोकांपैकी सुद्धा एकच मनुष्य असा असतो की जो मला पूर्णपणे जाणून घेऊ शकतो, म्हणजे ज्याला एकमेव मनुष्य, ज्याला विश्वाचं रहस्य समजतं. बरं, आता असं का आहे की एवढे लोक प्रयत्न करत आहेत तरी सुद्धा एकालाच, म्हणजे अनेक लोकांपैकी हजारच लोक प्रयत्न करतात किंवा हजारांपैकी एखादाच प्रयत्न करतो, आणि त्या प्रयत्न करणाऱ्यांपैकी सुद्धा एखाद्यालाच, म्हणजे इट इज व्हेरी रेअरेस्ट थिंग टू नो द नॉलेज ऑफ द ब्रह्मांड. सो असं का आहे? कारण त्याला प्रकृतीचं कव्हरिंग आहे आपल्या बुद्धीवर, किंवा आपला जो विज्ञानमय कोश आहे, याला एक प्रकारचे प्रकृतीचं कव्हरिंग आहे. तर तो सांगायचा प्रयत्न करतो की माझ्याच दोन प्रकृती आहेत, मीच निर्माण केलेल्या दोन प्रकृती आहेत. एक अपरा प्रकृती आहे, एक दुसरी परा प्रकृती आहे. चौथ्या पाचव्या सूत्रात त्यांनी सांगितलेलं आहे की 8 प्रकारांनी बनवली, भूमी, आप, नलो, वायू, खम, मनो, बुद्धी ही अहंकार, अशा मी बनवलेली माझी एक अपरा प्रकृती आहे. आणि तिच्याही पुढे जाऊन की तिच्यापासून वेगळी अशी जी जी फंडामेंटल लाईफ प्रिन्सिपल आहे ती पराप्रकृती आहे. या दोन प्रकृतींमध्ये गुरफटलेली असल्यामुळे एखादाच मनुष्य मला जाणून घेऊ शकतो. ओके. आणि मी म्हणजे श्रीकृष्ण स्वतः म्हणतो आहे की मी या प्रकृतीच्या पलीकडे आहे, कारण या प्रकृतींची उत्पत्ती मी केलेली आहे. सो हे हे जे जग आहे, एतद योनिनी भूतानी सर्वाणी उपधारय, 6व्या सूत्रात म्हणतो आहे की हे जग, हे सगळं या योनींमध्ये किंवा या प्रकृतींमध्ये आहे. आणि अहम कृत्स्नस्य जगतः प्रभाव प्रलय तथा, परंतु या प्रकृतींना उत्पन्न करणारा, या भूतांना उत्पन्न करणारा, सगळा उत्पन्न करणारा आणि ह्यांचा प्रलय करणारा सुद्धा मीच आहे. त्यामुळे मी ह्यांच्या पलीकडे आहे किंवा मी ह्यांच्या पुढे आहे प्रकृतींच्या. आता म्हणजे तो एक उदाहरण देतो 7व्या सूत्रामध्ये की जसे फुलांची माळ जेव्हा असते तेव्हा त्या दोऱ्यामध्ये फुलं गुंफलेली असतात, तर तो दोरा मी आहे, माझ्यामध्ये ही गुंफलेली आहेत सगळी फुलं. तशी ही सगळी प्रकृती आणि सगळी जी भूत आहेत किंवा सगळे प्राणी मात्र आहेत हे माझ्यामध्ये गुंफलेले आहेत. ओके. किंवा माझ्यामध्ये हे लोक आहेत. आता आपण इथपर्यंत आपण 8वा अध्याय पण बघितला होता, आणि तो मग पुढे सांगतो की मी कोण कोण आहे किंवा मी कशा कशा प्रकारे तू मला जाणून घेऊ शकतोस. तर रसोहम अप्सु कौंतेय प्रभास्मी शशी सूर्ययोः, की हा 8वा पण आपण मागच्याला घेतला होता, म्हणून थोडं फास्ट जाते. की पाण्यामधून, पाण्या किंवा रसमहाभूत, जलमहाभूत जे आहे त्यातली मधुरता मी आहे, चंद्रसूर्यांची प्रभा मी आहे, सर्व वेदमंत्रांमधील प्रणव मी आहे, आणि अवकाशांमधील शब्द किंवा नाद जे आहे ते मी आहे. पुरुषांमध्ये म्हणजे नरांमध्ये जे पौरुषत्व किंवा ज्या ॲबिलिटीज आहेत, ज्या स्किल्स आहेत, त्या सर्व मी आहे. असं तू मला जाणून घे की भगवंत म्हणजे कोण किंवा कृष्ण म्हणजे कोण. तर हे तो स्वतःचा पुढचे 3-4 श्लोक तो स्वतःविषयी वर्णन करतो आहे. थोडासा मॅक्सिमाइज करूया आपण. इथपर्यंत आपण मागच्या वेळेला आलो होतो. आता आपण 9व्या सूत्रापासून सुरुवात करूया. एकच मिनिट. तो पुढे म्हणतो आहे 9व्या सूत्रात, पुण्यो गंधः पृथिव्यां तेजश्चास्मी विभावसौ, जीवनम सर्वभूतेषु तपश्चास्मी तपस्वीषु. की पुण्यः गंधः, विसर्गस्य उत्व गुणसंधी, पृथिव्यां तेजः च अस्मि, विसर्गस्य सकार अनंतरम श्चुत्व संधी, आणि च अस्मि मध्ये सवर्ण दीर्घ संधी. तेजश्चास्मि विभावसौ, जीवनम सर्वभूतेषु तपः च अस्मि, पुन्हा तसंच विसर्गस्य सकार अंतरम श्चुत्व संधी आणि नंतर सवर्ण दीर्घ संधी. तपश्चास्मी तपस्वीषु. ओके. म्हणजे आय एम प्युअर फ्रेग्रन्स ऑफ दिस अर्थ. पृथिव्या, पृथ्वीवरील जो गंध, कारण जसं मगाशी म्हटलं मी की शब्द हे अवकाशाचं हे आहे, अर्थ आहे, तसा पृथ्वीचा अर्थ आहे गंध, गंधवती पृथ्वी असं आपण ऐकलेलं असतं. सो पृथ्वीचा जो पृथ्वीमधील जो सुवास आहे किंवा गंध आहे, जो पुण्यवान गंध आहे, जो चांगला गंध आहे, तो मी आहे. तेजः च अस्मि विभवसौ. विभवसौ म्हणजे सूर्य, त्याच्यातलं तेज, त्याची प्रभा, त्याच्यातला अग्नी हा मी आहे. जीवनम सर्वभूतेषु, सर्व भूतांमधील जे जीवन किंवा ज्याला प्राणिक एनर्जी किंवा ज्याला आत्मिक एनर्जी म्हणतात ते मी आहे. त्या सर्व भूतांमधील चैतन्य मी आहे, जीवन मी आहे. तपः च अस्मि तपस्वीषु, म्हणजे तपस्वी जी लोक असतात ते जे तप करतात किंवा त्यांना जी शक्ती प्राप्त होते तपश्चर्येमुळे, ती शक्ती म्हणजे मी आहे किंवा त्यांचं तप म्हणजे मी आहे. आय एम द प्युअर फ्रेग्रन्स ऑफ द अर्थ, आय एम द ब्रिलियन्स इन फायर, आय एम लाईफ फोर्स इन ऑल लिव्हिंग बिंग्स, अँड आय एम द पीनन्स ऑफ एस्केटिक्स. ओके. सो अशा प्रकारे तो म्हणतो आहे की
या सर्वांमधलं पुढचे पण काही श्लोकांमध्ये त्यांनी म्हटलेलं आहे. आता इथे दोन समास आहे. एक समास आहे सर्वभूतेषु सर्वाणि भूतानि कर्मधारे तेषु. कर्मधारे आहे हा. आणि तपस्विन हा तद्धित प्रत्यय आहे. इथे मतुबर्थे इनी प्रत्यय लागलेला आहे, त्याची सप्तमी बहुवचन आहे. ओके, सो हे तद्धित आणि समास आपण इथे बघितले. पुढे जाऊया आपण. पुढचा श्लोक म्हणतो आहे तो की 10वा, बीजं मा सर्वभूतानां विद्धि पार्थ सनातनम बुद्धिर्बुद्धिमतास्मि तेजस्तेजस्विनामहम. बीजं माम सर्वभूतानां विद्धि पार्थ सनातनम, संधी नाहीये काही. बुद्धी ही बुद्धिमताम, बुद्धी ही बुद्धिमतामध्ये विसर्गस्य रेफा अभवत. अस्मि तेजः तेजस्विनाम, तेजः विसर्गस्य सकार, तेजः तेजस्विनाम अहम मध्ये वर्णवेदन आहे अहम, नाम अहम मध्ये. ओके, तो काय म्हणतो आहे, नो दॅट आय एम इटर्नल सीड ऑफ ऑल लिव्हिंग थिंग्स, आय एम द इंटेलेक्ट ऑफ द इंटेलिजंट पीपल अँड आय एम द स्प्लेंडर ऑफ ग्लोरियस पीपल. ओके, म्हणजे तो काय म्हणतो आहे की हे पार्थ, सर्वभूतानां सनातनम बीजम माम विद्धी. म्हणजे हे पार्था, सर्व भूतांमध्ये सर्व प्राणी मात्रांमध्ये जे सनातन म्हणजे जे इटर्नल आहे किंवा जे शाश्वत आहे असं बीज, बीज म्हणण्यापेक्षा कारण, कारण आपण असं त्याला म्हणूया की कारणीभूत जे आहे ते तू मला किंवा मी आहे असं मला जाण किंवा हे जाणून घेतो. बुद्धी ही बुद्धिमतामस्मी, बुद्धिमान माणसांमधली बुद्धी ही मी आहे. हे खूप सोपे सोपे श्लोक आहेत, त्यामुळे खूप फास्ट जाते आहे. बुद्धी ही बुद्धिमताम अस्मी, मग ते बुद्धिमान लोकांमधील बुद्धी मी आहे. तेजः तेजस्विनाम अहम अस्मी, म्हणजे तेजस्वी लोकांमध्ये किंवा जी आता बुद्धिमान आणि तेजस्वी याच्यामध्ये थोडासा फरक आहे. ऑन सम अदर डे विल डिस्कस दॅट. सो तेजस्वी लोकांमधले जे तेज आहे, ज्यांची जी प्रभा आहे, त्यांचा जो ऑरा आहे तो मी आहे. आय एम द स्प्लेंडर ऑफ ऑल दिस. आता ह्याच्यामध्ये दोन तद्धितांत आहेत, ते म्हणजे एक बुद्धिमताम आहे. बुद्धिमत हा मतुप्रत्यय आहे. बुद्धी अस्य अस्मिन् वा अस्ति इति बुद्धिमत, आणि त्याचं पुल्लिंग प्रथम एकवचन आहे. सॉरी, बुद्धिमताम आहे त्यामुळे षष्ठी बहुवचन आहे. आणि तेजस्विनाम, तेजस्विन हा प्रातिपदिक आहे, त्याच्यामध्ये क्षम्यतां, तेजस्विन हे प्रातिपदिकम आहे. इनी मतुबार्थे इनी प्रत्यय लागलेला आहे आणि त्याचं पण षष्ठी बहुवचन. ओके, सो इथे आपल्याला पुढे जाऊ शकतो आपण. बलं बलवतां चाहम कामराग विवर्जितम धर्माविरुद्धो भूतेषु कामोस्मि भरतर्षभ. बलं बलवतां च अहम सवर्ण दीर्घ संधी, कामराग विवर्जितम धर्म अविरुद्ध सवर्ण दीर्घ संधी, धर्म अविरुद्ध भूतेषु विसर्गस्य उत्व गुणसंधी, भूतेषु कामः अस्मि भरतर्षभ. कामः अस्मि मध्ये विसर्गस्य उत्व गुणसंधी पूर्वरूप. In strong people, I am their strength, devoid of desire and passion, and I am a sexual activity or desire, not conflicting with virtue or scriptural injunctions. तो काय म्हणतो आहे की बलम बलवताम च अहम, अहम बलवताम बलम अस्मि, म्हणजे बलवान किंवा स्ट्रॉंग माणसांमध्ये, बलवान माणसांमधलं बल किंवा मी आहे. पण ते कसं बल की जे बल कामराग विवर्जितम, म्हणजे कुठल्याही प्रकारची इच्छा आणि पॅशन किंवा राग अनुराग किंवा रागलोभ यांच्या पलीकडे असणारं जे बल आहे. म्हणजे अशा प्रकारचं बल नाहीये की जे राग आसक्तीला अटॅच आहे, अशा प्रकारचं नाहीये. सो अशा निष्काम बल जे आहे, निष्काम शक्ती जी आहे ती मी आहे. पुढे तो काय म्हणतोय की हे भरतर्षभ, भूतेषु विरुद्ध कामः अस्मि. धर्माविरुद्ध म्हणजे धर्म, जे काही धर्म, वर्च्यूज, स्क्रिप्चर्स, वेदांचे जे आदेश आहेत त्यांच्या अविरुद्ध, म्हणजे ज्याला आपण नैष्टिक ब्रह्मचर्य म्हणतो, की त्यांच्या म्हणजे त्याला विरोध करणारा असं काम किंवा अशी इच्छा किंवा अशी एनी काइंड ऑफ अ सेक्शुअल ऍक्टिव्हिटी अशी मी नाही. ओके, तर मी धर्माच्या अविरुद्ध असणारी, म्हणजे धर्माला अनुसरून असणारी, जे काही आपल्या डे टू डे लाईफमध्ये जे दिनचर्या वगैरे सांगितलेली आहे, रात्रीचर्या सांगितलेली आहे, त्या पद्धतीने जाणारा काम किंवा त्या पद्धतीने त्याला फॉलो करणाऱ्या इच्छा किंवा वासना ह्या मी आहे. म्हणजे शुद्ध इच्छा आणि शुद्ध वासना ह्या मी आहे असं त्याला म्हणायचं आहे. आता ह्याच्यामध्ये समास आहेत, ते म्हणजे कामराग विवर्जितम. कामः च रागः च कामरागो द्वंद्व समास आहे. त्याच्यानंतर कामरागाभ्याम विवर्जितम इति तृतीया तत्पुरुष असते.
त्याच्यानंतर धर्माविरुद्ध इथे न विरुद्ध इति अविरुद्ध नय तत्पुरुष आहे आणि धर्मस्य अविरुद्ध इति षष्ठी तत्पुरुष असते. अशा प्रकारे इथे आपण हे बघितलेत. आणि बलवत हे परत तद्धित प्रत्यय आहे. बलम अस्य अस्मिन अस्ति वा इति मतुवर्थे बलवत हे प्रातिपदिका आहे तद्धित प्रत्यय, त्याचं षष्ठी बहुवचन आहे बलवताम. सो पुढे जाऊया. पुढचे सगळे श्लोक बरेचसे असेच आहेत, 2-3 आणखीन. ये चैव सात्विका भावा राजसास्तामसाश्च ये मत्त एवेत्ति तान् विद्धि न त्वहं तेषु ते मयि. संधी भरपूर आहे, त्याच्यात संधी सोडूया. ये च एव वृद्धी संधी. सात्विकाः भावाः विसर्गस्य लोपः. भावाः राजसास्तामसाश्च मध्ये पुन्हा विसर्गस्य लोपः. राजसाः तामसाः मध्ये विसर्गस्य सकारः. तामसाः च मध्ये विसर्गस्य सकारः अनन्तरं श्चुत्वसन्धि. ये मत्तः एवेति मध्ये विसर्गस्य लोपः अस्ति. एव योग एति मध्ये गुणसंधी आहे. तान विद्धि वर्णमेलन आहे. न तू अहम मध्ये तू अहम मध्ये यडसंधी आहे. तेषु ते मयी. बऱ्याचशा संधी आहेत त्याच्यात. तो काय म्हणतो आहे की ये च एव सात्विकाः भावाः ये राजसाः तामसाः च तान मम एव इति विद्धि न तू अहम तेषु अस्मि ते मयि संती. असा त्याचा अन्वय होतो. आपण थोडं बघूया. ये च एव सात्विकाः भावाः म्हणजे जे सात्विक भाव असतात. आपल्याला ती त्रिगुण माहिती आहेत प्रकृतीचे, सात्विक सत्व रजस तमस. तर हे जे काही सात्विक भाव असतात, ये रजसाः तमसाः च म्हणजे जे राजसिक आणि तामसिक भाव सुद्धा आहेत, ते काय त्यांना काय तान मत्तः एव इति विद्धि. म्हणजे त्यांना मत्तः म्हणजे हा पण तद्धित प्रत्यय आहे. माझ्यापासून ज्यांची निर्मिती अपादान कृते तद्धित प्रत्यय असती. माझ्यापासून त्यांची निर्मिती झालेली आहे असं एव इति असं त्वम विद्धि असं तू जाणून घे. विद्धि मध्यम पुरुष एक वचन आहे. त्यामुळे जे सात्विक राजसिक तामसिक भाव आहेत त्यांची उत्पत्ती ही माझ्यापासूनच झालेली आहे हे तू जाणून घे. न तू अहम तेषु अस्मि त्यांच्यामध्ये मी नाही म्हणजे मी त्यांच्या पलीकडे आहे. आणि किंतु ते मयि संती किंतु ते सगळे माझ्यामध्ये आहेत. द 3 states ऑफ मटेरियल एक्झिस्टन्स गुडनेस पॅशन अँड इग्नोरन्स म्हणजे सत्व रजस तमस आर मॅनिफेस्टेड बाय माय एनर्जी और दे आर मॅनिफेस्टेड फ्रॉम मी. दे आर इन मी बट आय एम बियॉन्ड देम. आय एम नॉट इन देम. ओके. तो काय म्हणतो आहे की हे सगळे जे भाव आहेत सत्व रजस की म्हणजे मी त्यांच्या अधीन नाहीये, ते माझ्या अधीन आहेत. ओके. हे तू जाणून घे. पुढे तो म्हणतो आहे की आता ह्याच्यामध्ये तद्धित प्रत्यय आहेत. या सूत्र ह्याच्यात सात्विकाः सत्वयोग ठक प्रत्यय आहे तद्धित. त्याच्यानंतर मत्तः हा पण एक तद्धित प्रत्यय आहे. राजसमध्ये अण प्रत्यय आहे रजस योग. तमसमध्ये सुद्धा अण प्रत्यय आहे. त्यामुळे आणि त्यांचं प्रथमा बहुवचन आहे सगळ्यांचं. सात्विकाः राजसाः तामसाः वगैरे वगैरे. ओके. आणि समास ह्याच्यात काही नाही आहेत. ओके. पुढे जाऊया आपण. त्रिभिर्गुणमयैर्भा वैरेभिः सर्वमिदं जगत् मोहितं नाभिजानाति मामेभ्यः परमव्ययम्. संधी सोडूया. त्रिभिः गुणमयैः विसर्गस्य रेफः. एक मिनिट मी इथे आणते म्हणजे लक्षात येईल तुम्हाला. त्रिभिः गुणमयैः म्हणजे विसर्गचा रेफ झालेला आहे. गुणमयैः भावैः मध्ये सुद्धा विसर्गाचा रेफ आहे. भावैः योग एभी मध्ये सुद्धा विसर्गाचा रेफ झालाय, परंतु पुढे र योग ए आहे म्हणून त्याचा रे झालेला आहे. वरती तुम्हाला रफार दिसत नाहीये. एभी भावैः योग एभिः. सर्वमिदम मध्ये वर्णमेलन संहिता असती. मोहितम न अभिजानाति मध्ये सवर्ण दीर्घ संधी आहे. मामेभ्यः परम अव्ययम मध्ये संहिता आहे वर्णमेलन. ओके. तो काय म्हणतो आहे की डिल्युडेड बाय द 3 modes ऑफ माया दॅट इज दिस सत्व रजस तमस पीपल इन दिस वर्ल्ड आर अनेबल टू नो मी. म्हणजे ह्या सगळ्या सत्व रजस तमसमुळे मला लोक ओळखून घेऊ शकत नाहीत किंवा मला जाणून घेऊ शकत नाहीत. आय एम द इम्परमिशिबल अँड इटर्नल ऑलवेज
मी नेहमीच आहे, मी अव्ययम आहे आणि मी नित्य असं आहे. आता या त्रिविही, आता ह्याचा जर अन्वय करायचा झाला तर एभिः त्रिभिः गुणमयैः भावैः इदं सर्वं जगत मोहितम अस्ति. म्हणजे या 3 गुणमयी भावांमुळे हे सर्व जग मोहित झालेलं आहे. मामेभ्यः क्षम्यतां. हां, माम एभ्यः. इथे पण वर्णमेलन आहे. माम एभ्यः. म्हणजे एभ्यः परम, म्हणजे ह्यांच्या पलीकडे. एभ्यः ही पंचमी बहुवचन आहे, त्यामुळे यांच्या पलीकडे एभ्यः परम अव्ययम माम जगत न अभिजानाति. म्हणजे ह्या सगळ्या गुणांच्या, या प्रकृतीच्या पलीकडे असलेल्या मला, अव्ययी किंवा अविनाशी अशा मला हे जग जाणू शकत नाही. बिकॉज ऑफ दिस सत्वरजस तमस. ओके, बिकॉज ऑफ दिस प्रकृती ते मला जाणून घेऊ शकत नाहीत. आता ह्याच्यामध्ये अव्यय हा एक समास आहे. न विद्यते व्ययम यस्य सह इति अव्ययः. हे आहे, बहुव्रीही समास आहे, नय बहुव्रीही आहे. त्याच्यानंतर गुणमयही हा तद्धितांत आहे. गुणमध्ये मयट प्रत्यय आहे त्याच्यामध्ये, त्यामुळे तो तद्धित प्रत्यय आहे. बाकी समास हे दिसत नाही. ओके, पुढे जाऊया आपण. आता तो काय म्हणतो आहे की आतापर्यंत त्यांनी काय सांगितलं की मी कोण आहे ते सांगितलं. की मी रसांमध्ये पाण्यामधली मधुरता मी आहे, चंद्र सूर्यांमधलं तेज मी आहे, पृथ्वीमधला गंध मी आहे, तपस्व्यांमधला तप मी आहे, सर्व लोकांसाठी कारणीभूत, सर्व भूतानां बीजम मी आहे, बलवान माणसांमधलं बल मी आहे, धर्म विरुद्ध काम मी आहे. ओके. आणि लोक मला जाणून का घेऊ शकत नाहीत, कारण ते सत्व रजस तमस प्रकृतीमध्ये अडकलेले असतात, म्हणून ते मला जाणून घेऊ शकत नाहीत. ओके. आणि यांच्या पुढे असलेल्या मला तू जाणून घ्यायचा तू प्रयत्न कर, असं तो म्हणतो आहे. आणि ह्याच्या पुढे 14व्या सूत्रामध्ये तो मायाविषयी बोलतो आहे. हे अतिशय सुंदर डिस्क्रिप्शन मायेचं 7व्या अध्यायामध्ये 14व्या सूत्रामध्ये त्यांनी दिलेलं आहे. तो काय म्हणतो आहे की इवन या मायेचा जनक सुद्धा मीच आहे. आणि या मायेच्या विरुद्ध असणारी दुसरी आहे, तिचा पण जनक मीच आहे. ते आपण पुढच्या सूत्रात बघू की दैवी हेषा गुणमयी मम माया दुरत्यया मामेव ये प्रपद्यन्ते मायामेतां तरन्ति ते. आता तो काय म्हणतो आहे की आता मी तुला जी प्रकृती सांगितली आतापर्यंत, पराप्रकृती अपराप्रकृती 2 सांगितली, तिचे गुण सांगितले, सत्व रजस तमस. ओके सर, ही जी आहे, हे काही जी एनर्जी आहे, ही एनर्जीला माया असं म्हणतात. ओके. म्हणजे जी संसारातली मोहमाया आहे, तिचं नाव खरं म्हणजे मोहमाया असं आहे. तर ही जी मम माया म्हणतोय, माझी मोहमाया आहे ही. आणि ती कशा प्रकारची आहे, तर ती दुरत्यया म्हणजे क्षम्यता, जी पार करण्यास अतिशय कठीण आहे. म्हणजे तिच्या आवरणातून बाहेर पडणं किंवा तिच्या संमोहनातून बाहेर पडणं अतिशय कठीण आहे. अशा प्रकारची ही जी माया आहे, ही माझी आहे. मम माया दुरत्यया एषा ही दैवी गुणमयी. म्हणजे ही माया खरं म्हणजे बघायला गेले तर दैवी आहे. दैवी म्हणजे माझ्यापासूनच उत्पन्न झालेली आहे आणि गुणमयी पण आहे. तिच्यामध्ये काही गुण पण आहे, जसे मगाशी त्रिगुण आपण बघितले, 3 गुण. तर एषा गुणमयी मम दैवी माया दुरत्यया अस्ति. अशी ही म्हणजे लांघण्यास किंवा त्याच्यातून बाहेर पडण्यास कठीण अशी ही माझीच माया आहे, म्हणजे मीच निर्माण केलेली आहे. मामेव ये प्रपद्यन्ते मायाम एताम तरन्ति ते. ये म्हणजे ये जनाः माम एव प्रपद्यन्ते, म्हणजे जे माझेच स्मरण करतात किंवा माझ्यामध्येच माझी भक्ती करतात, ते एताम मायाम तरंती, ते सर्व या मायेमधून तरून जाऊ शकतात माझ्याशिवाय. म्हणजे असं असं ना की एक तुम्ही इमॅजिन करू शकता की एखाद्या गेमचा जो चालक असतो, तर त्याची हेल्प घेतल्याशिवाय तिथून आपण, किंवा जो गव्हर्नर असतो त्याची हेल्प घेतल्याशिवाय त्या गेम मधून बाहेर पडता येत नाही. कारण ती सगळी गेम आणि त्याचे हर्डल्स आणि त्याचे ऑब्स्टॅकल्स हे त्यांनी स्वतः निर्माण केलेले असतात.
ओके. सो त्याची हेल्प घेतल्याशिवाय आपल्याला त्या गेममधून बाहेर पडता येत नाही. आता हे बरेचसे गेम असे रियालिटी शोज वगैरे आपण बघत असतो. तर त्या आता मी नाव घेत नाही त्या शोजचं, परंतु त्या गेममधून जर बाहेर पडायचं असेल तर तुम्हाला त्या गेमच्या निर्मात्याची किंवा त्या गेमचा जो कंट्रोलर आहे, नियंत्याचीच हेल्प घ्यावी लागते. म्हणून तो म्हणतो आहे की तू माझ्यामध्ये लीन हो किंवा तू माझा भक्त बन, तू योगी बन, जे इतरांपेक्षा श्रेष्ठ आहे. तू माझीच हेल्प घेतलीस तरच या गेममधून किंवा या मायेमधून तू बाहेर पडू शकतो. सो ही जी माया आहे ही कॉस्मिक एनर्जीज आहे. माया मोह माया आहे अँड दॅट कवर्स ऑल द लिव्हिंग अँड नॉन लिव्हिंग थिंग्स. अँड इवन इट हॅज द फोल्ड्स. म्हणजे ही माया एक म्हणजे त्याला बऱ्याच इतर ग्रंथांमध्ये त्याला पदर आहेत. पदर म्हणजे त्याला बरेचसे लेयर्स आहेत. असे आहे म्हणजे एक एक त्याचे बरेचसे लेयर्स एक 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 लेयर्स आपण पार करतो. सो अँड इवन दॅट कन्सिस्ट ऑफ द 3 गुणाज ऑल्सो. आणि द वन हू सरेंडर टू मी, जो माझ्याकडे माझी भक्ती करेल त्याला मी आरामात यातून या मोहमायेतून पार करून देतो. ओके. ही कॅन पास. आणि माझ्यामध्ये माझी भक्ती करतो म्हणजे काय करतो? द वन हू ऑफर्स ऑल कर्मा टू मी. मागच्या 2व्या आणि 3व्या अध्यायामध्ये आपण यज्ञ संस्कृती बघितली होती. ती यज्ञ संस्कृती म्हणजे काय आहे की इदम न मम हे म्हणायची सर्वथा सवय ठेवायची कधीही, की जे कर्म मी आज केलं त्या कर्माचं फळ मला नको आहे, मी कृष्णाला अर्पण करतो आहे. सो द वन हू ऑफर्स ऑल द कर्मास टू द गॉड ही कॅन इझिली पास थ्रू दिस माया किंवा दिस मोह माया. ओके. परंतु जे आता पहिली गोष्ट म्हणजे ऑफर ज्याला करतो आपण ज्याचं अस्तित्व आपल्याला मान्य असतं, परंतु अशी पण काही लोक असतात अज्ञानामुळे किंवा अहंकारामुळे की जी लोक त्याचं अस्तित्वच मान्य करत नाहीत. ते नॉन बिलिव्हर्स ऑफ द गॉड आहेत किंवा ते मूढ आहेत असं त्यांनी पुढच्या सूत्रात म्हटलं आहे. दे होल्ड दिस निगेटिव्ह एनर्जीज ऑफ दिस मोह माया अँड डू नॉट सरेंडर टू मी, असं तो म्हणतो आहे. सो त्यामुळे तू तसा बनू नकोस. तू माझा हात पकड, माझ्यामध्ये लीन हो, माझा भक्त मन, तेव्हा तू या मोहमायेतून तरुण जाशील, असं त्याला म्हणायचं आहे. आता ही माया हा प्रकरण आहे ना, हा अतिशय कारण जोपर्यंत आवरण किंवा जोपर्यंत जे इल्युजन आहे हे समजत नाही तोपर्यंत आपण त्याला कसं काय पार करणार. ओके. सो दिस माया इज अ काइंड ऑफ अ इल्युजन और इट इज एन एनर्जी असतो ऑल्सो. अंडर दिस इल्युजन और एनर्जी वी ऍक्सेप्ट द बॉडी ॲज अ सेल्फ अँड मटेरियल द वर्ल्ड ॲज अ ट्रूथ. पुढचं एक स्लाइड दाखवणार आहे, त्याच्यातून तुम्हाला आणखीन क्लिअर होईल की हे जग हे सत्य आहे. ब्रह्मसत्यम जगन मिथ्या असं वेदांचं हे आहे, म्हणजे एक ब्रह्मवाक्य आहे की हे जग खोटं आहे. हे जग जे समोर तुम्हाला पार्थिव आणि पंचमहाभूतांनी बनलेलं आहे ते खोटं आहे. मटेरियल वर्ल्ड हे खरं आहे आणि ही बॉडी म्हणजे मी आहे हे ज्ञान हे मायेमुळे होतं. ओके. मायेमध्ये गुरफटल्यामुळे आपल्याला असं वाटतं पण ते सत्य नाही. बिकॉज तुम्ही जर एपिटिमॉलॉजी किंवा निरुक्ती जर बघितली तर या माहिती यद हे आहे सर्वनाम आहे संस्कृतमध्ये, ज्याचा स्त्रीलिंगी प्रथमा एक वचन आहे या या ये या हा प्रथमा. म्हणजे जी मा मा म्हणजे नाही किंवा नसते. मा करो तू करू नकोस. जी नाही तीच माया, म्हणजे जिच्यामुळे जे नाही ते आहे असं आपल्याला वाटतं ती माया आहे. टू गेट फ्री फ्रॉम दिस निगेटिव्ह एनर्जी और निगेटिव्ह इन्फ्लुएन्स ऑफ माया वन नीड टू अडॉप्ट द अदर कृष्णाज एनर्जी विच इज कॉल्ड ॲज अ योग माया. म्हणजे आता ही मायेमुळे आपल्याला हे सगळं खरं वाटतं, मग आपल्याला ह्याच्या पलीकडे कसं जाता येईल तर कृष्णाची दुसरी एनर्जी आहे जिला योग माया किंवा दुसरी दैवी शक्ती आहे जिला योग माया असं म्हटलं जातं. दॅट इज कॉल्ड ॲज अ अध्यात्म, दॅट इज कॉल्ड ॲज अ स्पिरिच्युअल स्क्रिप्चर्स और दॅट इज कॉल्ड ॲज अ स्पिरिच्युअल एनर्जी. त्यामुळे मायेला जर तरुण जायचं असेल तर प्रथमतः कृष्णाला आणि त्याच्यानंतर योग मायेच्या साह्याने आपण या मायेला किंवा मायेचे पदर म्हणजे पुढे जाऊ शकतो. बेसिकली मोहमाया आणि योगमाया या दोघा एकमेकांना अपोजिट शक्ती आहेत. त्यामुळे मोहमायेच्या अंडर ती प्रत्येक जीवाला अट्रॅक्ट करते आणि विच अट्रॅक्ट्स द जीवा अगेन टू द नॅचरल कंडिशन विथ विलफुल सर्व्हिस टू द सुप्रीम. आणि म्हणजे मोहमाया जीवाला गुरफटून टाकते आणि योगमाया ही त्या मोहमायेचं जे कवरिंग असतं, आवरण असतं ते नष्ट करते आणि पुन्हा आपलं प्रत्येक जीवाला श्रीकृष्णाकडे किंवा भगवंताकडे घेऊन जाण्याचं काम योगमाया करते. आणि म्हणूनच तिचं नाव योगमाया असं आहे. जी भगवंताकडे जोडते ती योगमाया. सो मोहमाया आणि योगमाया अशा 2 शक्ती आहेत. आता एक तुम्ही बघितलं असेल की तुम्ही मॉलमध्ये जाता. ओके. सो तिथे बऱ्याचशा गेम्स असतात ज्याला व्हर्च्युअल रियालिटी गेम्स असं म्हणतात. खूप जातात हल्ली तर खूप कॉमन झाले सगळ्या ठिकाणी.
अशा एक प्रकारची खुर्ची असते, तिथे काही एक असं डिव्हाइस असतं आणि ते डिव्हाइस तुम्ही कानाला आणि डोळ्याला असं घातलं की तुम्हाला काही काही वेगवेगळ्या प्रकारचे जग दिसायला लागतं. आय मीन यू आर पासिंग, तुम्ही काहीतरी बायकर बनता आणि लॉट ऑफ थिंग्स आर कुठेतरी डोंगरावरनं उडी मारता, असं राईट. दीज आर द व्हर्च्युअल रियालिटी गेम्स. सो हे आपल्या डोळ्यावर जन्मतः एक प्रकारचं मोहमायेचं व्हर्च्युअल रियालिटी गेमचं डिव्हाइस लागलेलं आहे, ज्या डिव्हाइसमधून आपल्याला हे जग हे सत्य वाटतं. अक्षरशः आता जर लहान मुलगा 5 वर्षाचा लहान मुलगा जर ते डिव्हाइस घालून बसला तर त्याला ते जग खरंच वाटतं. आपल्याला का खरं वाटत नाही? कारण आपण बऱ्याचपैकी आपल्याला नॉलेज आहे या गेमचं. एकच मिनिट. परंतु एकच मिनिट, हे असं का झालं? म्हणून आपल्याला हे खरं वाटतं. सॉरी, जी लहान मुलं असतात किंवा जे इग्नोरंट लोक असतात त्यांना ते जग खरं वाटतं. अक्षरशः अंगावर काटा येतो. म्हणजे त्या फिलिंग, म्हणजे समजा त्या गेममध्ये तुम्ही डोंगरावरनं पडलात तर अक्षरशः आपण दचकतो. ओके. सो तशा प्रकारचं हे लहानपणापासून किंवा अगदी जन्मतःच या मायेमध्ये आपण गुरफटलो गेलो आहोत. आपल्याला हे सर्व आजूबाजूचे जग खरं वाटलं. कोणी अपमान केला, कोणी वेगळं काही बोललं, लागेल असं बोललं की आपल्याला ते जाणवतं. ओके. पण हे सगळं खोटं आहे. दुसरं एक आणखीन उदाहरण सांगते, ज्याला ऑगमेंटेड रियालिटी नावाच्या, आता आता टेक्नॉलॉजी खूप ॲडव्हान्स झालेली आहे. जेव्हा तुम्ही कुठल्या तरी एखाद्या फ्लॅट गेला असाल किंवा कुठल्याही प्रकारच्या इंटिरियर डिझायनर्सकडे हे डिव्हाइस असतात. जेव्हा एकदा रिकामा सॅम्पल फ्लॅट असतो किंवा रिकामे फ्लॅट्स असतात, त्याच्यामध्ये एक डिव्हाइस असतं. तो तुम्हाला तिथे सोफा बसून दाखवेल त्या डिव्हाइसमध्ये की बाबा मॅडम इथे असा सोफा चांगला दिसेल का, इथे ह्या प्रकारचे कर्टन चांगले दिसतील का. ही डिव्हाइसेस आहेत, ही टेक्नॉलॉजीनी अडॉप्ट केलेली नव्या प्रकारची डिव्हाइसेस आहेत, ज्याला ऑगमेंटेड रियालिटी डिव्हाइस असं सुद्धा म्हणतात. म्हणजे तुम्हाला ज्या ज्या प्रकारचं इंटिरियर या घरामध्ये हवं त्या त्या प्रकारचं तो तुम्हाला करून दाखवतो तिथे. ते अशाच प्रकारचं तत्सम सांगण्याचा प्रयत्न काय करते आहे की तत्सम प्रकारचं एक डिव्हाइस जन्मतःच आपल्या डोळ्यावर लावलेलं आहे, म्हणजे आपल्या ज्ञानेंद्रियावर लावलेलं आहे, ज्याच्या मधून आता गंमत अशी असते, ही व्हर्च्युअल रियालिटीची जी डिव्हाइसेस आहेत किंवा ऑगमेंटेड रियालिटीची डिव्हाइसेस आहेत, ही डिव्हाइसेस आपल्याला काढून ठेवता येतात. म्हणजे 5 मिनिटं, 10 मिनिटं, 15 मिनिटं तुम्ही त्या गेममध्ये बसलात, तुम्ही ते डिव्हाइस काढून ठेवलं आणि आपल्या नोटच्या व्यवहाराला गेलात. परंतु हे जे मायेचं डिव्हाइस आपल्या ज्ञानेंद्रियांवर बसलेलं आहे, हे आपण कधीही काढू शकत नाही. ते काढायचं असेल तर तुम्हाला गेम, किंबहुना बऱ्याच वेळेला असं असतं की त्या गेममध्ये बसल्यानंतर आपल्याला स्वतःला ते डिव्हाइस काढता येत नाही. मग आपण त्या गेममध्ये जो कोणी हेल्पर असतो किंवा जो कोणी त्या गेमचा ओनर असतो त्याला बोलवतो, प्लीज रिमूव्ह दिस, राईट, की मला हे काढता येत नाहीये. तर तो येऊन आपल्याला मदत करतो आणि ते डिव्हाइस काढतो. बरोबर आहे. सो त्याच प्रकारे या मोहमायेत गुरफटल्यामुळे गुरफटलेल्या हे डिव्हाइस आपल्याला लागलेलं आहे, ते काढण्यासाठी, मायेचं आवरण काढण्यासाठी कृष्णालाच कॉल करावा लागेल प्रत्येक वेळेला किंवा त्याच्याशी कनेक्ट राहावं लागेल. सो मायेचा हा कन्सेप्ट चांगल्या प्रकारे समजावा म्हणून हे काही स्लाइड्स इथे दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. ओके. परंतु काय होतं की आता समजा एखाद्या मॉलमध्ये तुम्ही गेलात आणि तुम्ही ते डिव्हाइस लावलं, तुम्ही तो गेम एन्जॉय केला 10 मिनिटं, 15 मिनिटं जे काही असेल ते, आणि समजा तुम्ही तो काढलाच नाही, तिथेच तशाच राहिला, किंबहुना तो डिव्हाइस काढून सुद्धा तुमच्या डोक्यात तेच राहिलं, हेच खरं आहे, हेच खरं आहे. तर तशा प्रकारचं काही माणसांची अवस्था होते, ज्याला नॉन बिलिव्हर्स ऑफ द गॉड म्हटले आहे, विच आर कॉट इन द माया. त्या डिव्हाइसच्या आणि त्या मेमरीजमध्ये ते कॉट होऊन जातात. नमाम दुष्कृतीनो मूढाः प्रपद्यन्ते नराधमाः मायया अपहृत ज्ञाना आसुरम भावमाश्रिता. ओके. आता 4 प्रकारचे लोक त्यांनी नॉन बिलिव्हर्स ऑफ द गॉड सांगितलेले आहेत की नमाम दुष्कृतीनः मूढाः, संधी बघूया. नमाम दुष्कृतीनः मूढाः, विसर्गस्य उत्व गुणसंधी. प्रपद्यन्ते नराधमाः मायया अपहृत ज्ञाना, म्हणजे इथे सवर्ण दीर्घ संधी आहे. आसुरम भावम किंवा भावमाश्रितः. आता नमाम दुष्कृती न 4 प्रकारचे लोक त्यांनी सांगितले आहेत, जे नॉन बिलिव्हर्स ऑफ द गॉड आहेत, कारण पुढे बिलिव्हर्स ऑफ द गॉड सांगितले पुढच्या सूत्रांमध्ये. सो मला जे जाणत नाहीत किंवा माझं अस्तित्व, ज्याला नास्तिक आपण असं म्हणतो, माझं अस्तित्व जे मानत नाहीत, तशा 4 प्रकारची लोक असतात, जी या मायेमध्ये अत्यंत गुरफटलेली असतात. ते माझ्यापर्यंत कधी पोहोचूच शकत नाहीत, असं कृष्ण म्हणतो आहे. की दुष्कृतीनं कुठल्या 4 प्रकारची, 4 काइंड्स ऑफ पीपल डू नॉट सरेंडर टू मी अँड दे आर कॉट इन दिस माया डिव्हाइस, किंवा हे प्रकारचं ब्रह्मांडामध्ये ते अडकून राहतात. कुठले कुठले? दोज इग्नोरंट ऑफ नॉलेज, म्हणजे जे मूढ आहेत, जे मगाशी मी एक सांगितलं होतं की जे या अज्ञानामध्ये गुरफटलेले आहेत, त्यांना मूढ अशी संज्ञा दिलेली आहे.
दोज हू लेझिली फॉलो देअर लोअर नेचर दो कॅपेबल ऑफ नोईंग मी. दुष्कृती न हो, म्हणजे जरी त्यांची ॲबिलिटी असली मला ह्यातून बाहेर पडण्याची, तरी सुद्धा ते त्यातून आळशीपणामुळे बाहेर पडू शकत नाहीत आणि दुष्कृत्य करत राहतात. तर दुष्कृती न हो, अशी माणसं प्रथमा बहुवचन आहे. तिसरी कुठली माणसं? दोज हू डेल्युडेड इंटेलेक्ट, मायया अपहृत ज्ञाना. हा, मायया अपहृत ज्ञानाहा मध्ये विसर्गाचा लोप झालेला आहे, कारण पुढे आ हा स्वर आहे म्हणून. मायेमुळे, मायया तृतीय एकवचन, मायेमुळे ज्यांचं ज्ञान लुप्त झालेलं आहे किंवा डिल्यूट झालेलं आहे किंवा कव्हर झालेलं आहे, अशी लोक. आणि दोज विथ अ डेमॉनिक नेचर, आसुरम भावमाश्रिता, म्हणजे आसुर शक्तींच्या किंवा आसुर भावानी जे गुरफटले गेले आहेत, त्यांचा आश्रय घेतले आहेत, अशी 4 प्रकारची माणसं ही मला माझ्यामध्ये कधीही विश्वास ठेवू शकत नाही. ते मायेमध्येच गुरफटलेले राहतात. सो आपण असं म्हणू शकतो की दुष्कृती नह मूढाः मायया अपहृत ज्ञानाः आसुरम भावमाश्रिताः नराधमाः माम न प्रपद्यन्ते. अशी जी अधम किंवा नीच लोक जी असतात, नराधमाः असा शब्द वापरलाय त्यांनी, अशी जी नीच लोक असतात ती मला जाणून घेऊ शकत नाहीत किंवा ते माझी भक्ती करत, माम न प्रपद्यन्ते म्हणजे माझी ते भक्ती करत नाहीत. दे डू नॉट सरेंडर टू मी. आणि ॲज दे डू नॉट सरेंडर टू मी, दे आर ऑलवेज कॉट इन द माया. म्हणजे या मायेतून बाहेर पडायचं असेल तर तुला माझा आश्रय किंवा माझी भक्ती करणं गरजेचं आहे. जर माझी भक्ती करू शकत नाही असा मनुष्य या मायेमधून कधीही बाहेर पडू शकत नाही, असं त्याला म्हणायचं आहे. आता ह्याच्यामध्ये हा दुष्कृतीन असा एक हे आहे, एकच मिनिट. जस्ट मिनिट. हा, दुष्कृतीन म्हणजे काय म्हणू आपण त्याला, इथे दुष्कृतीन हा दुष्टम कृतम इथे प्रादी समास आहे आणि त्याचं तिथे तद्धित पण आहे, म्हणजे समास पण आहे आणि तो तद्धित पण आहे. दुष्टम कृतम इति दुष्कृतम हा प्रादी समास आहे आणि पुढे दुष्कृतम एषाम एषु वा अस्ति मतुवर्थे इनी प्रत्यय आहे, त्यामुळे दुष्कृतीन असं त्याचं प्रातिपदिक आहे आणि त्याचं प्रथमा बहुवचन आहे दुष्कृतीनः. त्यानंतर नराधमाः, नरेषु अधमाः सप्तमी तत्पुरुष. त्यानंतर अपहृत ज्ञानाः, अपहृतम ज्ञानम येषां ते इति बहुव्रीही समास असते. त्याच्यानंतर कृदंत आहे पुढे मूढाः. मूढाः कृदंत आहे. मूह योग त प्रत्ययचं पुल्लिंग प्रथमा बहुवचन आहे मूढाः. त्याच्यानंतर आश्रिताः पण त प्रत्यय आहे. अश योग श्री धातू आहे, त्याच्यामध्ये त्याचं पुल्लिंग प्रथमा बहुवचन आहे त प्रत्ययाचं. त्याच्यानंतर तद्धित आहे असुर, आसुरम. असुरला योग अण प्रत्यय लागलेला आहे, त्यामुळे आसुरम इति तद्धित प्रत्यय असते. अशा प्रकारे आपण, एकच मिनिट, आपण 15 श्लोक्स ऑलमोस्ट कंप्लीट केले. आज माझं 12 श्लोकचं टार्गेट होतं, पण असो, आता एकच मिनिट आहे. सो लेट अस स्टॉप अँड लेट अस हॅव अ रिव्हिजन. की आतापर्यंत आपण काय बघितलं की त्यांनी आधी 2 ते 3 प्रकारच्या प्रकृती सांगितल्या होत्या. त्याच्यानंतर तो म्हणतो आहे की पाण्यामधलं म्हणजे सगळ्या चांगल्या गोष्टी, म्हणजे गोष्टींमधलं जे उत्कृष्ट गोष्टी आहेत त्या मी आहे. ओके, असं तो म्हणतो आहे. 8व्या 9व्या पासून सुरू केलं होतं ना आपण. पृथ्वीवरचा गंध मी आहे, सूर्यामधलं तेज मी आहे, सर्व भूतांमधलं बीज मी आहे, बलावतांमधलं बल मी आहे, जे काम राग पासून वर्जित असेल असं धर्माच्या अविरुद्ध असणारं असा काम किंवा डिझायर मी आहे. सात्विक भाव राजस्तामा भावांमध्ये ही जी त्रिगुण आहे त्या त्रिगुणांच्या पलीकडे मी आहे. ते त्रिगुण माझ्यामध्ये आहेत, मी त्यांच्यामध्ये नाही, असं तो म्हणतोय. आणि शेवटी मायेचं वर्णन केलेलं आहे की ही माया माझीच माया आहे, मीच हे सगळं पसरवलेलं आहे. ओके, सो यामध्ये तू गुरफटून जाऊ नकोस आणि माझा आश्रय घे किंवा माझ्यामध्ये लीन होण्याचा प्रयत्न कर, माझा भक्त बनण्याचा प्रयत्न कर, असं त्याला म्हणायचं आहे. सो लेट अस स्टॉप हिअर आणि विल कंटिन्यू नेक्स्ट सूत्रास इन द नेक्स्ट सेशन, जेणेकरून घाई होणार नाही. आणि तुम्हाला हा जर उपक्रम आवडत असेल तर तुम्ही लाईक आणि शेअर नक्कीच करू शकता. या मायेच्या विषयी तुमच्या मनात काय कल्पना असतील त्या सुद्धा तुम्ही कमेंटमध्ये लिहू शकता.
सो हॅव अ गुड डे. थँक यू व्हेरी मच. धन्यवाद.